ओके दादा दादा काय झालं? तुम्ही एवढं अर्जंट बोलून घेतलात? सगळं ठीक आहे ना? नाही रे, एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? गार्गी. आता गार्गीचं काय? एक मिनिट, ती पुन्हा त्या मिसेस तारकरांच्या घरी जाते की काय? नाही रे, त्या तारकरांच्या घरात घडलेल्या घटनेनंतर तिला तिच्या आयुष्यात खूप प्रश्न पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला ती पुन्हा एकदा त्या मृत्युंजय बंगल्यात जाणार आहे. काय? पुन्हा मृत्युंजय बंगल्यात? हो दादा प्लीज तिला सांगा ना, तिथे नको जायला आपण. अरे मलाही जायचं नाहीये रे, पण तू गार्गीला ओळखतोस ना. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, ती कोणाचंही ऐकणार नाही. काय झालं? कोण कोणाचं नाही ऐकणार? दुसरं कोण? तुझ्याच बद्दल बोलतोय. काय चाललंय तुझं? तुला स्वप्नात दिसणाऱ्या लोकांचा तू एकटीच शोध घेतेस. मलाही काही सांगितलं नाही. इनफॅक्ट आपल्या टीम पैकी कोणालाच काही सांगितलं नाही. याचा काय अर्थ काढायचा आम्ही? सांग ना. ओके, हे बघ, मी तुम्हाला कोणाला काही सांगितलं नाही याचा तुला राग येणं अगदी साहजिक आहे. पण अरे, मध्यंतरीच्या काळात तू खरंच खूप डिस्टर्ब होतास. तुला वेगवेगळे भास होत होते. सो म्हटलं मग अशा वेळेला तुला असं काहीतरी सांगून अजून टेन्शन देणं हे बरोबर वाटलं नाही मला. आणि तू म्हणतोयस तसं आपल्या टीम पैकी सॅड्रिकला हे माहीत होतं आणि मी सॅड्रिकची मदतही घेत होते. आणि मीच त्याला सांगितलं, तुम्हाला कोणालाही काहीही कळू द्यायचं नाही. हे बघ, एनिवे, मुद्दा हा आहे की मला होणारे भास किंवा मला पडणारे स्वप्न हे त्या मृत्युंजय बंगल्याशी आणि अवनीच्या फॅमिलीशी रिलेटेड आहेत. त्यामुळे मला त्या सत्याचा शोध घ्यायचाच आहे. आणि जर तुम्ही मला मदत करणार असाल तर तुमच्या सोबत, नाहीतर मग मला एकटीलाच ह्याचा शोध घ्यावा लागेल. कार तू काय रे, काय झालंय? वैजू म्हणत होती तुझी तब्येत बरी नाही म्हणून. काय झालंय? अरे अरे मला सांग ना काय झालंय ते. तू जरा बसतेस का प्लीज? नाही नाही, तू मला आधी सांग. अरे आकाश, तू तरी सांग ना, हा असं काय करतोय? काय झालंय क्षितिज? मावशी. बोल ना क्षितिज, काय? अवनी. अवनीचं काय? आपली अवनी गेली. गार्गी, बघ, आम्ही तुझ्यासोबत यायचं की नाही ते आपण नंतर ठरवू. पण सगळ्यात आधी तुझ्या डोक्यात एक्झॅक्टली काय चाललंय?
सांग ना. सांगते, सगळं सविस्तर सांगते. माझ्या आयुष्यात मृत्युंजय बंगला आला तो त्या स्वप्नापासून. त्या स्वप्नात मला समिधा नावाची एक मुलगी दिसली. तिची अचानक त्या रात्री 2 व्हीलर बंद पडली. तेव्हा तिचा फोनही बंद झाला होता आणि तिला समोर दिसला तो मृत्युंजय बंगला. मग ती त्या बंगल्यात गेली या आशेने की तिला कदाचित तिथे मदत मिळेल. तिकडे गेल्यानंतर तिला खूप विचित्र अनुभव आले. आणि यू वोंट बिलीव्ह, मग तीच समिधा मला दुसऱ्या दिवशी सुद्धा भेटली. आणि ऍक्च्युली भेटली हा, तिने मला लिफ्ट सुद्धा दिली. मग त्यानंतर ती मला हॉस्पिटलमध्ये भेटली आणि मग रिक्षात सुद्धा भेटली. आणि ती दोन्ही वेळेला तिकडून अशी अचानकच गायब झाली. त्यानंतर मग मी मृत्युंजय बंगल्यात गेले आणि मृत्युंजय बंगल्यात मला काही लोक दिसली. आणि त्या सगळ्या लोकांबरोबर ना खूप अशा काहीतरी विचित्र घटना घडत होत्या. हो, मी आपली कशी बशी त्या बंगल्यातून बाहेर आले आणि मग त्या दिवसानंतर तीच माणसं जी मला मृत्युंजय बंगल्यात दिसली होती ती सगळी मला प्रत्यक्षात दिसायला लागली. आणि गंमत म्हणजे ती सगळी माणसं एकमेकांशी रिलेटेड आहेत. तशीच जशी ती मला मृत्युंजय बंगल्यात दिसली होती. म्हणजे ते कपल, ते खरंच एक कपल आहे. किंवा त्यांची आई, म्हणजे आई की मावशी, आय डोंट नो, पण त्याही होत्या. आणि अवनी. पण अवनीच्या बाबतीत ना एक गोष्ट होती. मला मृत्युंजय बंगल्यात दिसलेली अवनी ही वेगळी होती आणि प्रत्यक्षात भेटलेली अवनी ही वेगळी आहे. पण एनिवे, आपण सुद्धा त्या मृत्युंजय बंगल्यात राहिलो होतो ना 7 दिवस. तेव्हा अर्थात आपल्याला काही प्रूफ नाही मिळालं तिथे, पण आपल्यासोबत सुद्धा घडणाऱ्या गोष्टी किती विचित्र होत्या. आठवून बघा ना तुम्ही. आणि निलय, तू विसरलास का? त्या बंगल्यातून बाहेर आल्यानंतर गेली अनेक दिवस किती विचित्र वागत होतास. आय मीन खूप खूप वेगळा वागत होतास तू. आठवतंय तुला? आणि आपला मेन मुद्दा, अग्नीचा मृत्यू आणि त्यानंतर घडलेल्या गोष्टी. म्हणजे मला मृत्युंजय बंगल्यात दिसलेली अवनी आणि प्रत्यक्षात मला भेटलेली अवनी जरी वेगळ्या असल्या ना तरी सुद्धा त्यांचा शेवट सारखाच होता. काय? मी बंगल्यात असताना ती अवनी आली माझ्याकडे. मला म्हणाली, मी आता लपते, मला शोध. मी अख्खा बंगला शोधला, सगळीकडे शोधलं तिला, पण ती मला कुठेच दिसली नाही. मग त्यानंतर तिची आई साक्षी मला म्हणाली, मी शोधते. असं म्हणून तिने सुद्धा सगळीकडे शोधलं. मग माहिती ती कुठे सापडली? ती सापडली एका कपाटात. आणि ती मुलगी गुदमरून मेली होती. म्हणजे काल अवनीची डेथ सुद्धा कपाटात गुदमरून झाली? हो, एक्झॅक्टली हेच सांगायचंय मला.
आणि फक्त एवढ्यावर थांबलं नाही. हे सगळं झाल्यानंतर तिचे बाबा आकाशने साक्षीवर म्हणजे तिच्या आईवर आरोप केला की तूच मारलायस अवनीला, तूच तिचा जीव घेतलायस आणि तिच्यावर गण ताणली. बरं, हे जे मी काही मृत्युंजय बंगल्यात पाहिलं ना, तेच मी जेव्हा त्यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा हे सगळं माझ्या समोर घडलं. समोर मी जसंच्या तसं पाहिलं. खरंच. अगं पण गार्गी, हे सगळं कसं शक्य आहे? तेच मलाही कळत नाहीये कसं शक्य आहे. पण जर का हेच आपल्याला शोधायचं असेल ना, तर आपल्याला मृत्युंजय बंगल्यात जावंच लागेल. पण मग या सगळ्यात त्या क्षितिज निंबाळकरचं काय? मला माहिती नाही काय आहे, पण त्यांनी बंगला घेण्याआधी हे सगळं घडत होतं का, हे सुद्धा आपल्याला शोधून काढावं लागेल. पक्या, निलय, या सगळ्यात तुम्ही आहात का माझ्या बरोबर? आणि जर नसाल तर मला एकटीलाच पुढे जावं लागेल. गार्गी, मी नाही म्हणालोय का? ठीक आहे, मी माझं नेटवर्क कामाला लावतो. मग बघूया पुढे काय करायचं. अवनी थांब, मी येते ना. हा, मी उघडते तुला. कुठे आहेस तू? बाहेर ये ना, बाहेर ये ना. मी आले आहे बघ. हा, कुठे आहेस तू? ये ना. मी आले आहे बघ. आई आली आहे. लपू नको. आईशी बोल. अवनी, आईशी बोल. अवनी, इथे आहेस तू? अवनी ये ना. अवनी ये ना. काय झालं काय? आपली सोन्यासारखी पोरी लावून घेतली. शांत हो का बाळा. कसला शाप लागलाय कळत नाही. कुणाचं बालपण फुलतच नाही आपल्या घरात. आपण कुणाचं काय बिघडवलंय? अवनी, ऐकते ना तुमचं? कपाटात लपली, माझ्या बरोबर लपंडाव खेळत होती. बोलवलं तर येत नाही. तुम्ही बोलवलं तर येणार. बोलवता? सांगा ना, तुम्ही सांगा ना प्लीज. तुम्ही सांगितलं की बाहेर येणार. सांगा अवघी, बाहेर ये. मम्मा रागवणार नाही. हा, सो आजपासून मिशन मृत्युंजय बंगला पुन्हा सुरू. पण बंगल्यात जावं लागेल का आपल्याला? अजिबात नाही. हा, मग ठीक आहे.
पण गार्गी, संजय सरांना कळवायला लागेल. नाही, मला काय वाटतं, आपण आत्ता ह्या वेळेला चॅनलला इन्व्हॉल्व्ह नको करूया, हे आपल्या लेवललाच ठेवूया. एकदम करेक्ट बोललीस. परमिशनच्या फंद्यात कशाला पडायचं आपण? आणि हो, अजून एक, आपल्याला अजून माहिती नाहीये की क्षितिज निंबाळकर ह्यात इन्व्हॉल्व्ड आहे की नाही. आणि तो जे काही म्हणत असतो ना की इथे असं काहीच घडत नाही, सो मे बी असंही असू शकतं की त्यांनी आत्ताच हा बंगला विकत घेतलाय, त्यामुळे त्याला माहिती नाहीये आधी काय गोष्टी घडल्या असतील त्या मृत्युंजय बंगल्यात. म्हणजे म्हणजे तुला असं म्हणायचं की आपण त्याला. हो, आपण त्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. पण तो भेटेल का? त्याला भेटायचं नसेल तरी आपल्याला त्याला भेटावं लागणारच आहे. ए गार्गी, मी काय बोलतो, त्याला सांगायलाच पाहिजे का? तो खूप चौकशा करतो. पक्या, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही हा. पण मी त्याला भेटणार नाही. ओ निलेदा, तुम्ही भेटणार त्या निंबाळकरला? बघूया. कोणाला फोन लावते? क्षितिज निंबाळकर. कशाला काही करायला हवं? नोकरी सोडतो. आता नोकरी सोडायची काही गरज नाहीये. सॉरी, बोल. काही नाही, काही करायची इच्छाच नाही उरली आता. जिच्यासाठी करत होतो तू माझी अवनी माझ्याजवळ नाहीये. मी नोकरी करून तरी काय करू रे? पण दादा, हे असं अचानक. मी नोकरी सोडतोय बस, बाकी काही नाही असं ठरलंय. तू नीट विचार केलास? ठीक आहे, असं असेल तर मग सोड तू नोकरी. आता वहिनीला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. दादा, तुला स्ट्रॉंग बनायला हवं. मला माहिती आहे जे काही घडून गेले ते कधीच भरून नाही निघू शकत, पण आपल्याला सावरायला हवं ना. गार्गी, मी नंतर बोलतो तुमच्याशी, ओके? दादा, चल तू माझ्या रूम मध्ये जरा आराम कर. असू दे, मी झोपेन नंतर. नाही, चल तू आता आराम कर. चल. असं का बोलला? म्हणजे खूप शांतपणे मला म्हणाला की आपण नंतर बोलू. मग त्यात एवढं काय विशेष? एवढं सॉफ्टली तो कधी बोलत नाही ना. आता बोललाय नाहीये, मग काय करायचं पुढे? दादा, मला असं वाटतं की आपण मृत्युंजय बंगल्याच्या आजूबाजूला जाऊन बघूया का? काही गरज नाही. अहो, जाऊन तरी बघूया, काही सापडलं तर. मला नाही वाटत काही गरज आहे. पण का? हे बघ, दिस इज नॉट फेअर. आपण जर का तिथे गेलोच नाही तर आपल्याला कसं कळेल? गार्गी, तिकडे जाऊन आतापर्यंत आपल्या हाती काही लागलेलं नाहीये. आणि आपल्याकडे एक तरी पुरावा आहे का की आपण काही प्रूव्ह करू शकतो? अरे पण आता आपण क्लिअर झालोय ना.
आता तर आपल्याला कळलंय आपल्याला काय हवंय ते. मग मग आता इनफॅक्ट आपल्याला सोपं जाईल सगळं. हो. हे बघ, मी म्हटलंय ना, मी माझं नेटवर्क कामाला लावलंय म्हणून. बरं गार्गी, तुझ्या स्वप्नातली ती मृत्युंजय बंगल्यात भेटलेली मुलगी समिधा, ती तुला व्यवस्थित आठवते? नाही म्हणजे तू तिचं वर्णन करू शकतेस? गुड आयडिया. ए गार्गी, तू तिचं वर्णन करून सांग, आपण तिचं स्केच काढूया. मी स्केच आर्टिस्टला लगेच बोलवतो. ग्रेट. ठीक आहे, मग उद्यापासून आपण कामाला लागूया. चला मग आता निघते मी. कुठे? मला साक्षीला भेटायला जायचंय, अवनीच्या आईला. तिच्याशी बऱ्याच गोष्टी बोलायच्या. येते. गार्गी, एक मिनिट. ज्या गार्गी महाजनचा अशा भाकड कथांवर विश्वास नव्हता किंवा विचित्र घडणाऱ्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्या गार्गीचा या गोष्टींवर विश्वास बसायला लागला, असा अर्थ काढायचा का?